माझे पिल्लू. वीरांनी आता बाहेर आलोय, मध्ये पूजा मांडायचं काम चालू आहे आणि दोन्ही पण चिडचिड करताय, भार्गव पण चिडचिड करतो आणि वीराची तर जास्त चिडचिड होती आज, है ना? हा, बाबाची चिडचिड होती का? याची बाबाची चिडचिड होती. कोणाची चिडचिड होती? कोणाची? भार्गवची पण चिडचिड होती, सगळ्यांची चिडचिड होती, दोघांची पण. आता आम्ही त्यांना घेऊन आलोय आम्ही बाहेर आणि मग आता मध्ये पूजा मांडायचं सगळं. हाय वीरा पण हाय करते. मी बबलू ना छान जलवे ना उचल बबले. हो चलो आता आजीला देतोय भार्गव त्रास. आजीचे बरेचसे काम बाकी आहे. चलो शिवड्या किती मोठा झाला. किती दिवसांनी पाहिलं मी शिवांशला. लय दिवसांनी पाहिलं मी शिवांशला. हा ना. कसं वाटलं कॅमेरा कस पाहतो. कसं वाटलं हा ना, मी तेव्हा पाहिलं असं छोटा सुधारल्या मॅडम चांगलं कप्प्या आपण आपल्या केसांसाठी खूप सारे DIY करत असतो, घरी पण करत असतो आणि बाजारातून पण काही वेगवेगळ्या प्रकारचे आपण वेगवेगळ्या प्रकारचे कंडिशनर, वेगवेगळ्या प्रकारचे शॅम्पू यूज करत असतो. पण काही शॅम्पू मध्ये खूप जास्त केमिकल असतं आणि आपल्याला जर एखादी शॅम्पू वापरायची असेल तर आपण त्याच्यावर आधी विचार करतो कोणती शॅम्पू चांगली असेल किंवा कोणत्या शॅम्पू मध्ये केमिकल कमी असेल किंवा केमिकल नसेल, नैसर्गिक गोष्टींपासून बनलेल्या असतील तर अशा शॅम्पू आपण यूज करण्याचा प्रयत्न करतो. पण काही शॅम्पू ज्या असतात त्यामध्ये खूप जास्त केमिकल असतं आणि एखाद्या वेळेस आपला डिसिजन पण चुकतो आणि आपण शॅम्पू यूज करून बघतो आणि आपले केस गळायला लागतात किंवा मग केसांमध्ये खूप जास्त डॅन्ड्रफ होऊन जातो. अशातच मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे मामाअर्थचे शॅम्पू. तर मामाअर्थ हे नैसर्गिक गोष्टींपासून सगळे प्रोडक्ट बनवतं, त्याच्यामुळं आपल्याला कोणतीही हानी पोहोचत नाही. तर आपल्याला सुंदर केस पाहिजे असतात आणि त्यासाठी आपल्याला चांगले प्रोडक्ट यूज करायला पाहिजे. तर त्यासाठी मग माझ्याकडे आता सध्या इथे आहे मामाअर्थची रोजमेरी अँटी हेअर फॉल शॅम्पू विथ रोजमेरी मेथी दाणा. तर ही ती शॅम्पू आहे आणि दुसरं म्हणजे मामाअर्थचं रोजमेरी अँटी हेअर फॉल कंडिशनर. तर इथे तुम्ही बघू शकता हे ते कंडिशनर आहे आणि या दोन प्रोडक्ट बरोबर अजून एक प्रोडक्ट मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे जे की आपल्या स्काल्पसाठी खूप महत्वाचं आहे. तर ते प्रोडक्ट पण तुम्हाला मी दाखवते. तर तुम्ही इथे बघू शकता मामाअर्थचं रोजमेरी हेअर ग्रोथ स्काल्प सिरम. तर हे सिरम आपल्या स्काल्पसाठी खूप जास्त गरजेचं आहे. हे स्काल्पला लावल्यानंतर हेअर ग्रोथ आहे ते चांगली होण्यास हे मदत करतं स्काल्पला. हेअर ग्रोथ स्काल्प सिरम तर हे आपल्या स्काल्पसाठी खूप जास्त गरजेचं आहे. तर असे मामाअर्थचे हे सगळे प्रोडक्ट खूप छान आणि नैसर्गिक गोष्टींपासून बनवलेले असल्यामुळे आपल्याला कोणतीही हानी पोहोचत नाही आणि आपले जे केस आहेत एकदम स्मूथ आणि सिल्की होण्यास पण मदत होते. आणि हे जे आहे ते मामाअर्थचे प्रोडक्ट मेड सेफ आहे, डर्मॅटॉलॉजिकली टेस्टेड आहे, फॉर ऑल हेअर टाइप्स आहे. तर इथे तुम्ही बघू शकता. तर याच्यामध्ये जे रोजमेरी आणि मेथी दाणा तुम्हाला माहितीच आहे आपल्या केसांसाठी खूप छान आहे आणि DIY मध्ये आपण तर मेथीचे दाणे यूज करतच असतो. तर मेथी ही आपल्या केसांसाठी खूप चांगली आहे आणि मेथीने आपले जे केस आहे ते सिल्की होण्यास खूप जास्त मदत होते. म्हणून ही रोजमेरीची शॅम्पू मी आधी यूज करून बघितले आणि मी तुमच्या बरोबर शेअर करत आहे. तर मामाअर्थचं ध्येय आहे की मिलियन झाडे लावायचे. तर तुम्ही जर मामाअर्थच्या वेबसाईटवरून खरेदी जर केला तर तुमच्या नावाने एक झाड लावलं जातं आणि ते झाड तुम्ही ट्रॅक देखील करू शकता. ही पण खूप चांगली गोष्ट आहे. आणि मामाअर्थच्या वेबसाईटवरून ज्यावेळेस तुम्ही खरेदी करता त्यावेळेस जर तुम्ही माझा कोड यूज केला मॉमदेव 2024 तर हा कोड जर यूज केला तर तुम्हाला 20% ऑफ मिळतात. आणि तसेच मामाअर्थचे हे सगळे प्रोडक्ट मामाअर्थच्या ऑफिशियल ऍपवर देखील अवेलेबल आहे आणि ऑनलाईन देखील तुम्ही परचेस करू शकता मामाअर्थचे प्रोडक्ट. तर हे जे प्रोडक्ट आहे शायका, फ्लिपकार्ट, पर्पल ह्या ऍपवरती मामाअर्थचे सगळे प्रोडक्ट अवेलेबल आहे, तिथून तुम्ही खरेदी करू शकता. मामाअर्थ हे प्लॅस्टिक पॉझिटिव्ह असल्यामुळे जितकं प्लॅस्टिक मामाअर्थ यूज करतात तितकं रिसायकल देखील करतात
कंपनी ही इंडियन ब्रँड असल्यामुळे आपल्याला कोणतीही चिंता नाही, कारण इंडियन ब्रँड चांगलेच असतात, तुम्हाला पण माहित आहे. आणि एकदम केमिकल फ्री म्हणजे एकदम नैसर्गिक गोष्टींपासून बनलेले प्रोडक्ट तुम्ही खरेदी करू शकता हे सगळे प्रोडक्ट. तर मी लिंक पण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, त्या लिंकवरून देखील तुम्ही मामाअर्थचे सगळे प्रोडक्ट खरेदी करू शकता. तुमच्या जवळच्या शॉपमध्ये देखील मामाअर्थचे सगळे प्रोडक्ट अवेलेबल आहे, तिथून देखील तुम्ही मामाअर्थचे सगळे प्रोडक्ट परचेस करू शकता. आजी का नाही यायचं चप्पल म्हणतो मम्मीला. हे चांगले जागे ठेव बरं का रे. शिवाजी किती छान दिसायला लागला का आता. शेवडी किती बार दिसते आता. हे जाऊ दे, ही दीदी पाहिजे आमची. हा, पप्पी घेतली गं. आणि इकडे चाल जा तिकडे घेऊन. ये पा बारगाव इकडे. हो येऊ घेऊ 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 चल चल. आणि तिचं रेनकोट. आणि हा तर काही आहे ना काकाकडून यायचे नाव नाही घ्यायच. चल येतो येतो चल पाय. तर येतच नाही काकाकडे गेल्यावर एकदा. नाही घेऊ आपण दोघीच बोलू. हा तू हाय कर मग माझ्या व्हिडिओत, मग मी तुला रोज घेईन. घे ग केव्हाच चाललंय. घे ग मावची हा अशा फिरायला जायची. आता हात पा आमचा तिकडे चाल म्हणती फिरायला. आणि भार्गव तिकडे काय दाजींकडे गेलाय, माझ्याकडे अजिबात येत नाहीये. आणि वीरा कोणाकडे जात नाही माझ्याकडून. हा आम्ही फिरायला चाललो, तिकडे जायचे आम्हाला. अशा हात करून सांगतो आम्ही आहे ना. चल जाऊ आपण तिकडे. पण पाऊस आला आता, पावसात नाही जायचे आपल्याला. आता शर्दी होत असते शर्दी होते आपल्याला तिकडे गेल्यावर. बोलती व्हिडिओ. हा असे सांगतो. बर फिरायला जायचंय आम्हाला. पाऊस गेल्यावर जाणार आम्ही फिरायला. विलन मी है ना. हो माझी विलन आहे, छान बच्चू आहे. मावशीच्या ऐकतं सगळं, ऐकतो मावशीचं. हा चला आता आपण जाऊ घरात. हा घरात जाऊ बर का. किती शहाणा बच्चा आहे हे, किती शहाणा बच्चा आहे ग हे ना. आम्ही आता आलेलो मेकअपचं सामान घेण्यासाठी. बन वगैरे घ्यायचं आहे आम्हाला. मेकअपचं सामान काही आणलेलं नाही आम्ही, त्याच्यामुळं आता आम्ही घ्यायला आलोय गावामध्ये, आमच्या गावाच्या घरासमोर. अच्छा मेरे बारे में क्या बात चल रही थी आप. मग आता मी बोलू का. माझा बिग बॉस सुरू केला तर 3 दिवसाचा बिग बॉस होईल. बोला नाही आता तर लागणारच नाही. आधी तरी लागले असते पण आता लागणारच नाही. ती काय म्हणते तसं बी तुझ्या हातचं खायचं नव्हतं. मग नको खाऊ, मला तुझ्या हातचं खायचंय. जाऊ दे आता. त्या बिग बॉस आणि खिचडी शिजवती काय आता इथं. मग तुला काय सांगा तसं तिला सवय होईल रे. बिग बॉस साठी स्वप्नाला असं म्हणल्या मुद्दाम. आम्हाला आता आमच्या घरात चौघी बहिणींचं आहे ना बिग बॉस करायचंय. त्याच्यात आहे ना. आणि त्याच्यामध्ये 3 दाजी घ्यायचे आम्हाला. 3 नाही 3 ना. 1 2 3
मीच भांडणार मीच ट्रॉफी जिंकणार. ताईपेक्षा मी भांडण जास्त. ताई म्हणे ए बाई बस गप चालले मी. वाघी ताई ताई तुझी किशी घ्यायला येईन वाघ. ऐक ना माई, ऐक ना माई, ऐक ना पिंपळाच्या झाडाखाली नाही त्या लिंबाच्या झाडाखाली जाऊन बस ना बिबट्या येईन किशी घ्यायला. मम्मी अगं मम्मी काही चहा पाणी कर म्हणजे लागलीच होती बाई. चला बाई मला मी म्हणलं ताईच्या घरी गेलो का आपण ताई आपल्याला जीव लावती पण इकडे आली का एवढी मम्मीच्या लाडक्या आणि कधी तिला आई माझी माहेर घर काय साठी राहतं मम्मीची मी लाडकी पोरगी. आणि तुम्हाला एक सांगते फक्त आणि का ग बिग बॉसचा ड्रेस घातलाय छान आहे. मला वाटलं ते याच्यात घेतला काय, मला वाटलं त्या याच्यामध्ये घेतला काय. बाजारातला बुकेट बोली का धोका देईन. बाया नाही बाई बयो बयो असं तू बाई काय घेऊ गाडीत बसल्या चालू आहे का इकडं आमची मज्जा पाहायचं काम चालू आहे. काढत बसल्या तिथं. हा आम्ही तो आमची नव्हतं आम्ही घरी आलोय तुझ्या घरी आले बाई तुमचं समजून काम करायचं. बाई आमच्या पुस्तक करून खावतो. मग मी करते तर तुम्ही खायला आला नाही पाहिजे. वाटीभर डाळ काढून ठेव मला. वाटीभर डाळ काढून ठेव मग मला. ताईने आणला परवा दिवशी भार्गवचा बड्डे. ताईने भार्गवला ड्रेस आणलाय. छान आहे असं सुंदरसा ड्रेस आला आहे भार्गवला. मावशीने आणलाय. ए भार्गवला सगळे अशा कलरचे ड्रेस भेटता बरं का त्याकडून. पण छान दिसत त्याला असे कलर. चिडचिड चिडचिडच होऊ राहिली आज. भार्गव नुसता चिडचिड करतो होतो. जाऊ दे काय केलं तू तरी रेग्युलर आग्रह करत नाही तर तुझं परफेक्ट. तसं नाही म्हणजे हात तुझा हे मावशी पण नव्हतं करायचं. मम्मीला आणले पप्पाला आणले मला काहून नाही आणले. भार्गवला ड्रेस आणला कुठे तो मला आणायला पाहिजे होते. भार्गवचा ड्रेस कुठे रात्री तुला आणू ना दम काय नाही थोडं का बड्डे का होऊन गेल्यावर म्हणती का सोबत त्याला बोलवलं नाही मला. मी काय करू त्याला. हा मम्मीचा ब्लाऊज शिवून आणला. भारी शिवलं साधा शिवला मस्त मस्त. भारी कलर आणला का साडीचा. आवडला
साडी पण भारी आहे. छान आहे. पप्पाचा ड्रेस पण मस्त आहे बा. हा, चला जातील परत. खाऊ घालावं लागेल त्याला पहिलं. व्हिडिओ काढायचा आम्हाला. चला टोपी टावेल उपरण घालून द्या. कपड़े देखो ना हमारी कैसे हैं. देखो देखो पापाजी. पप्पाला दिलेच नव्हते. पप्पाच्या हातामध्ये दे गं आणि व्हिडिओ बघा तुमचे कपडे, टोपी उपरणं पप्पाला वगैरे. टोपी उपरण कोण तुम्ही घालते का मी घालू? पूजेच्या दिवशी कुठे दिवशी घालायचे? ठेव ना सगळा त्यांचा पोशाख एकच नंबर. रेमंड चांगला बरं का आपण ते बघितलं का? रेमंडचा आहे आणि छान आहे कलर पण. रेमंड दर उचकून पाय. काय 200 रुपये पा 400 रुपयाची. मग पप्पा होईन 200-400 आणले. बरे मी ना नाही आणायची ना म्हणे मम्मीला. पप्पाचे कपडे ना फक्त 200 रुपयाचे. हा पप्पाचे सगळ्यात महाग असं रेमंड म्हणलं. मागच 1500 रुपयाची. ब्लाऊजला थोडीफार डिझाईन तर कमी लावले पैसे तुम्हाला. सिंपल 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 आता. तेवढीच लावली. रेमंडच आहे ना.